शिक्षण ज्ञाते वक्ते व रसिक श्रोते हो, नमस्कार. मी शौर्य शिवाजी ठोंबरे अर्थातच आपल्या समोर विषय मांडतोय मोबाईलमुळे हरवले बालपण. पूर्वीच्या काळी मुलांना मामाच्या गावी जायची ओढ असायची. त्याची पूर्वतयारी परीक्षेआधी सुरू व्हायची. पूर्वी पहाटे जाग यायची ती पक्षाच्या आरवण्याने. कोकिळेचा सुरेल आवाज, कोंबड्यांचा बांग, किती सुंदर असायचा याचा अनुभव. उठी उठी गोपाळा, उठी उठी गोपाळा. पहाटे पहाटे रेडिओवर लागणारी ही अमर भूपाळी मनाला ताजेतवाने करायची. परंतु आत्ताची पावड ही मोबाईलच्या विविध आवाजाने, त्याच्या निरभ्र प्रकाशाने. पण आता सोप्यावर मोबाईल हातात घेते आणि समोर टीव्हीवर कोणतं ना कोणतं कार्टून हमखास चालूच. आईने आठवण केली तर ब्रश करणं, समोर आणून ठेवलेलं दूध, चहा, बिस्किट, मोबाईल आणि टीव्ही मध्ये वेळ मिळाला तरच बघत असेल. ही गोष्ट काळानुसार घडणे चुकीची नाही, कारण सध्याची युग हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे, म्हणजेच मोबाईल आणि संगणकाचे आहे. आज घराघरात प्रत्येकाकडे स्मार्टफोन असून सर्वजण त्याचा गैरवापर करतात. यामध्ये प्रामुख्याने तरुण वर्ग आणि लहान मुलांना मोबाईलचे व्यसन जडल्याची चित्रे दिसून येतात. सकाळी उठल्या मोबाईलची तपासणी केल्याशिवाय चैनच पडत नाही. तासाला मोबाईलची तपासणी केली जाते. लहान मुलांना तर गेमचे एवढे वेळ लागले आहे की कोणीतरी हातात मोबाईल दिल्यास त्यात कोणता ना कोणता गेम हमखास असतो याची लहान मुले चौकशी करतात. सगळे पाहुणे जरी घरी आले की त्यांच्याकडे कोणता मोबाईल आहे याची लहान मुले चौकशी करतात. त्यामुळे मोठ्यांना ओशाळासारखे वाटते. लहान मुलांना कार्टून फार आवडते, कारण मोबाईलमधील विविध आवाज, निरभ्र प्रकाश, चित्रे हे मुलांना आकर्षित करत असतात. प्रेम आपुलकीपोटी रडणाऱ्या मुलांसाठी, जेवण्यासाठी, मनोरंजनासाठी, स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी आणि विशेष काम करण्यासाठी मुलांना मोबाईल दिले जातात. याच कारणामुळे मुलांना मोबाईलचे व्यसन लागत आहे. या मोबाईलमुळे मुले गंभीर व चिंताग्रस्त बनत चालले आहेत. मुलांना चष्मे लागणे, डोळे जळजळणे, डोळे कोरडे पडणे, प्रत्येक मुला-मुलींचे कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. मुले लोकांशी सामाजिक व
कट केलं असेल हे म्हणलंच नाही काय